नमस्कार. आज आपण आलो आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी पाहण्यासाठी. ही समाधी येथे गाव तामसाम, तालुका हातगाव आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी असणारी ही समाधी आहे. तामसा नदीकाठी ही समाधी आहे. पाहू शकतो या ठिकाणी अशा या झाडीमध्ये आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी आहे. खूप वाईट वाटते या ठिकाणी आल्यानंतर अशा अवस्थेमध्ये ही समाधी आहे. ठीक आहे, आपण आता ही समाधी पूर्ण पाहू व या समाधीचा व्यवस्थित अभ्यास करू. हा नांदेडवरून आलेला रस्ता आहे. तसेच हा हिंगोली नागपूरला गेलेला आहे. आता आपण जात आहे या तामसा गावात. तामसा गावातील आपण नेताजी पालकर यांची समाधी पाहण्यासाठी जाणार आहे. साधारण इथून 20 किलोमीटर लांब अंतर आहे. 20 रोडने आल्यानंतर या ठिकाणी या पुलाच्या खालून आपल्याला सरळ तामसाला जाण्याचा रस्ता आहे. सरसेनापती नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये प्रति शिवाजी दुसरे शिवाजी महाराज असा उल्लेख आहे. नेताजी स्वराज्याचे दीर्घकाळ सरसेनापती होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवल्या. नेताजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर हे होय. अफजल खान व छत्रपतींच्या भेटीवेळी नेताजींनी मोठा पराक्रम गाजवला होता. प्रतापगडाच्या लढाईच्या वेळी छत्रपतींनी नेताजीस खास कामगिरी सांगितली होती. नेताजी पालकर हे दीर्घकाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनोबत होते. त्यांना प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असे म्हटले जायचे. नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे, परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते. नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक गावात झाला. अफजल खानाच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलांकडे पाठवले. त्यांनी आदिलशाहीवर आक्रमण केले. मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले. नेताजींना अरबस्थानात पाठवले. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते. त्यांनी मुघलांची चाकरी केली. पण 9 वर्षांनी पुन्हा नेताजी स्वराज्यात आले. स्वराज्यात आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला व त्यांच्या मुलाचा जानोजीचा स्वतःच्या मुलीशी विवाह करून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची चाकरी केली होती. पुरंदर तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जा खान यांच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला. विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती, पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पाठवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 आपले सैनिक मारले गेले. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे समयस कैसा पावला नाहीस म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यावर मिर्झा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडे वळवले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला, आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचा फर्मान 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडला. नेताजी त्यावेळेस मुघल छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. 4 दिवसांच्या अतोनात आल्यानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे नाव मुहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले. औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे
नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे 9 वर्ष काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली. मग त्याने मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडवर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. महाराज व नेताजी नातलग होते असा उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी आणि पुतळाबाई यांचे नेताजी पालकर यांच्यावर मराठी चित्रपट नेताजी पालकर 1978 साली आला आहे. अग्निदिव्य, कल्याण रमण, मेन्नूरवार, नेताजी पालकर, जगदीश खेबुडकर, नेताजी पालकर, स्वराज्याच्या पहिल्या घनघोर संग्रामात मिचेल मॅकमिलन यांनी पाहिलेले असे अनेक पुस्तक व चित्रपटांद्वारे नेताजी पालकर यांचा इतिहास आपल्यासमोर आलेला आहे. असा हा ऐतिहासिक ठेवा आपण निश्चितच पाहावा हीच एक विनंती आहे. बरोबर आजूबाजूच्या परिसरात हातगाव तालुक्यामध्ये हातगाव शहरापासून साधारण हे अंतर 12 किलोमीटर आहे. या समाधीस्थळाच्या बरोबर समोर एक बारव आहे, विहीर आहे, प्राचीन विहीर आहे. त्याला मोठ पाणी काढण्यासाठी मोठ दिसते, ती एकदा पाहून येऊ. आणि या ठिकाणी आपणाला एक जात हे पहा, जातच बोलू शकतो याला. विहीर समोर समाधी त्या ठिकाणी आणि बरोबर इथं आल्यानंतर ही विहीर पाहायला भेटते प्राचीन. बघा निश्चितच ही आपण पुन्हा जाऊ. पुन्हा आपल्याला इथं बोट काढावं लागणार आहेत. नदी येतं, नदी पात्रातून पलीकडे जायचं आहे ना. पाहू शकते डिसेंबर महिना आहे त्याच्यामुळे नदीला पाणी फुल आहे.